एका संख्येतून 8 वजा करून येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो, तर मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येस 4 ने भागले तर भागाकार किती येईल असा प्रश्न सोडवायचा कसा असेल. एका संख्येतून, लक्ष द्या लेकरांनो, इथं अर्थात एक संख्या जिला गणितामध्ये एके ठिकाणी मूळ संख्या असं सुद्धा म्हटलं. ही एक संख्या किंवा मूळ संख्या x समजा. आता या गणिताची मांडणी लक्षात घ्या. एका संख्येतून एक संख्या x 8 वजा करून म्हणजे -8 येणाऱ्या वजाबाकीला 8 ने भागल्यास भागाकार 2 येतो. ही अशा पद्धतीची समीकरणबद्ध मांडणी. अंशातील x वजा 8 ही पद अशीच 2 कडे जातानी 8 आता गुणिला. ओके, x वजा 8 बराबर हा गुणाकार 16. लेकरांनो x ला एकटं करा, 16 कडे जातानी हे 8 आता अधिक स्वरूपात x बराबर ही बेरीज 24. याचा अर्थ एक संख्या किंवा मूळ संख्या म्हणजे 24. ओके, आता गणित काय म्हणते, तर मूळ संख्येतून 4 वजा करून मूळ संख्या आली 24. या मूळ संख्येतून 4 वजा करून येणाऱ्या संख्येस म्हणजेच येणारं हे जे उत्तर आहे, या उत्तरास 4 ने भागले तर भागाकार काय येईल. इथं अशा पद्धतीची ही मांडणी. लेकरांनो अंशातील वजाबाकी 20 भागिला 4 आणि हा भाग अर्थात 5 हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा. त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या असंख्य बांधवांनी विचारल्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.